हॅलो गाईज, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। टॅरो कार्डच्या मेजर आर्कनाचे हे 2 नंबरचे हाय प्रिस्टेसचे कार्ड आहे। 2 नंबरचे कार्ड म्हणल्यावर फेमिनाइन एनर्जी आणि मून एनर्जी ही खूप जास्त प्रमाणात या व्यक्तीमध्ये आढळून येते। या व्यक्ती कर्क राशीच्या असू शकतात। ही व्यक्ती खूप मिस्टिरियस, इंट्युटिव्ह, खूप विजडम असलेली, म्हणजे अनुभवाचे खूप ज्ञान असलेली, भरपूर नॉलेज असलेली, थोडीशी सिक्रेटिव्ह पर्सन म्हणजे रहस्यमय पर्सन, तसेच आध्यात्मिक नॉलेज भरपूर असणारी अशी ही व्यक्ती आहे। त्याचबरोबर खूप जास्त प्रमाणात भावनिकता आढळून येते ह्या व्यक्तीमध्ये आणि थोडी ओल्ड फॅशनेबल असू शकते ही व्यक्ती। इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असल्यामुळे या व्यक्तीमध्ये कम्युनिकेशन स्किल आणि विचारांमध्ये क्लॅरिटी खूप जास्त प्रमाणात आढळून येते। अतिशय हुशार अशी व्यक्ती आहे ही। या व्यक्तीचा सोल प्युअर असल्यामुळे हिचे डिवाइन कनेक्शन डायरेक्टली युनिवर्स सोबतच असते। ही व्यक्ती खूप जास्त प्रमाणात इमोशनल असल्यामुळे आपल्या फीलिंग्स किंवा आपले इमोशन्स व्यक्तीसमोर स्पष्टपणे मांडण्यासाठी किंवा मोकळेपणे मांडण्यासाठी ही असमर्थ असते। रिलेशनशिप आणि मॅरेज लाईफमध्ये ही व्यक्ती खूप इमोशनल असल्या कारणाने आणि ओल्ड फॅशनेबल असल्या कारणाने सेक्शुअल लाईफमध्ये प्रॉब्लेम फेस करू शकते। तसेच मोकळेपणाने व्यक्त होणे किंवा एक्सप्रेस करणे फीलिंग्स, ह्या गोष्टी ह्या व्यक्तींना पटकन जमत नाहीत। त्यामुळे हे यांच्या रिलेशनशिपमध्ये खूप स्ट्रगल फील करतात। त्यामुळे यांची एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते। खूप हुशार असल्यामुळे ते त्यांची एक्झाम खूप चांगल्या मार्काने पास आउट होतात आणि हायर एज्युकेशन आणि हायर स्टडीज करण्यासाठी फॉरेनला ते जाऊ शकतात, फॉरेन ट्रॅव्हल करू शकतात। यांचं करिअर आणि बिझनेस पाहता ही लोक संशोधक क्षेत्रामध्ये, गव्हर्नमेंट जॉबमध्ये खूप मोठ्या हुद्द्यावर किंवा अधिकारी पर्सन असू शकतात। त्याचबरोबर पिढ्यानपिढ्या चालत आलेला एखादा बिझनेस ही लोक खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात, त्याच्यामध्ये प्रगती करू शकतात। तसेच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ही लोक इंट्युटिव्ह असल्यामुळे टॅरो कार्ड रीडर होऊ शकतात किंवा हीलर होऊ शकतात। या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी चांगलीच असते। या व्यक्तींना वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते। या व्यक्तींची करंट एनर्जी जर बघितली आपण तर ह्या व्यक्ती खूप इमोशनल असतात, खूप भावनिक असतात। त्यामुळे सतत काही ना काहीतरी लपवत असतात समोरच्यापासून। त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी सतत बोलत राहून त्यांच्या मनातल्या गोष्टी काढून घ्याव्या लागतात। या व्यक्ती मनाने खूप धाडसी असून समाजामध्ये त्यांची जागा खूप योग्य प्रकारे ते प्रस्थापित करू शकण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते। माणसामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक अशा 2 बाजू असतात। या दोन्ही बाजू ही व्यक्ती खूप योग्य प्रकारे बॅलन्स करताना आढळून येते। या व्यक्तींसाठी एक सल्ला देण्यात येतो की या व्यक्तींनी सतत त्यांच्या अंतरात्म्याशी कनेक्ट राहावं। कनेक्ट राहून सतत त्यांनी त्यांच्या मनाचा आवाज ऐकावा। इंट्युशन्स थ्रू त्यांना त्यांच्या मनाचा आवाज ऐकू येतो आणि तो त्यांनी फॉलो करावा। प्रत्येक वेळेला त्यांनी त्यांचे जे सिक्रेट आहेत ते समोरच्या व्यक्तीसमोर प्रकट करू नये, शेअर करू नये। असं जर केलं तर समोरचे व्यक्ती त्यांचा फायदा उचलू शकतात, त्यांना हानी पोचवू शकतात, त्यांचं नुकसान देखील होऊ शकतं या सर्व गोष्टींमध्ये। त्यामुळे ह्या व्यक्तींनी सिक्रेटिव्ह राहणं फार गरजेचं आहे। तर असे हे मेजर आर्कानामधले 2 नंबरचे द हाय प्रिस्टेसचं कार्ड आहे। मी आशा करते की मी तुम्हाला हे कार्ड व्यवस्थित एक्सप्लेन करू शकलेली आहे। तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्याशी शेअर करा। मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की देईल।